जय हिंद मित्रांनो, हॅशटॅग महाराष्ट्र पोलीस भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपले सरचे स्वागत आहे। आज आपण महत्त्वाचा टॉपिक घेणार आहे। तो टॉपिक म्हणजे भरती का करायची, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। भरती का करायची हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आता मित्रांनो, भरती करणारे भरपूर आहेत, 15-20 लाख पोरं आहेत आपल्या भरती क्षेत्रामध्ये। मग भरती क्षेत्रामध्ये जागा निघतात किती? 15, 18, 20 हजार जागा निघतात आणि स्पर्धा किती अर्जांची? ती 18-19 लाख अर्ज येतात। आणि खरी पोरं भरती करणारी कमीत कमी तुम्हाला सांगतो, एक स्पर्धा 1 लाख पोरांची स्पर्धा आपल्याला, म्हणजे फिक्स तो भरती होण्याच्या जुगाडामधली आहे। आता 1 लाख मध्ये तुम्हाला सांगतो मित्रांनो, आपल्या ते 1 लाखापेक्षा त्या 16,000 मध्ये यायचंय। 16,000 समजा ऍड पडली ह्या वर्षीची, समजा 16,000, मग त्या 16,000 भरतीच्या आतमध्ये येण्यासाठी तुम्हाला मार्काची दोळादोळ करावी लागते। मार्काची दोळादोळ म्हणजे काय? तुम्हाला 140 ची टोटल, हे डोक्यात ठेवायचं। 140 तुम्ही जर समजा 140 ची टार्गेटच नाही ठेवलं तर तुम्हाला मार्क कसं पडणार आहे? तुम्ही पोलीस होऊ शकता का? नाही। 140 ची टोटल लावायची म्हणजे काय? तर कमीत कमी तुम्हाला ग्राउंडला 45 प्लस मार्क पाहिजे ह्या वर्षीच्या दृष्टिकोनातून। 45 प्लस, लेखीला कमीत कमी 95 ते 93च्या दरम्यान तुम्हाला मार्क पाहिजे, तरच तुम्ही 100% यंदा भरती होऊ शकता। टार्गेटच कमी ठेवायचं। टार्गेट कमी ठेवलं तुम्ही पोलीस कसं काय होणार आहे? शक्यच नाही। बघा, ग्राउंडला कमीत कमी 45 अधिक ग्राउंडला 45 अधिक समजा तुम्ही टाकली 95, तर टोटल किती झाली मित्रांनो? 140। 140 ला तुम्ही जिल्हा टॉपर होणार आहे। काय होणार आहे? जिल्हा टॉपर होणार आहे। कसला जरी पेपर आला तरी तुमची टोटल 140च पाहिजे, तरच टार्गेट ठेवायचं आणि त्यावेळेस तुम्ही भरती होणार आहे। नाहीतर तुमचं टार्गेट काय? 1600 ला तुम्ही पळा उभा राहिला, आला माझं पडल का नाही, माझं कसं होईल, माझं 35 पडते, माझं 550। कमीत कमी मित्र हो 35-1600 मीटरचा टायमिंग पाहिजे। त्यानंतर गोळा तर फिक्स 100% आउट ऑफच पाहिजे आणि 100 मीटर कमीत कमी 12 मार्काचं, म्हणजे 12:50च्या आत आला पाहिजे, तरच तुम्ही भरतीला क्वालिफाय व्हाल। कारण की क्वालिफाय तर होणार आहे 41, 43 असे ढिगाणी मार्क असणार आहेत। तर पोरगा कुठला भरती होणार आहे? बाबा, ज्याला 43 मार्क पडल्यात किंवा एखाद्याला 45 मार्क पडल्यात, ह्या दोघांची लेखी 95 प्लस असेल ती पोरगा विन होणार आहे। त्यामुळे मित्रांनो, तुमचं पहिली स्पर्धा कशी असायची? बाबा, माझी लेखी चांगली आहे, ग्राउंडला मी थोडक्यात क्वालिफाय झालो तर एखाद्या वेळेस होईल। परंतु आताची स्पर्धा तशी राहिली नाही। आता तुम्हाला भरती होण्यासाठी ग्राउंड सुद्धा 45 प्लस लागणार आहे, तेवढ्याच ताकदीने करावं लागणार आहे, आणि लेखी सुद्धा तेवढ्या ताकदीने करावं लागणार आहे। कारण की पोरांचा भरतीकडे वळण्याचा हेतू म्हणलाय रोजगाराचं साधन आणि महत्वाचं वर्दीची ताकद। वर्दी मिळवायची म्हणून स्वप्न अशी वेळी झालेली पोरं आहेत। प्रत्येक गावागावामधनं 1-2 पोरं अशी कट्टर आहे की ह्या वर्षी मी वर्दी मिळवणारच, असं संघ बांधलेला आहे पोरांवर। मग तुमचं काय विषय? भरती करायची तर टार्गेट ह्या वर्षी मी भरती होणार आहे। आता दिवाळी आहे म्हणून पोरं घरी जातील, ठीक आहे, सण साजरा करा, काय विषय नाही, पण डोक्यात ठेवा, सण साजरा करा 2 दिवस 3 दिवस, आणि आपण भरती झाल्यावर नंतरचा सण कसा होईल ह्या दृष्टिकोनातून सुद्धा पोरांवर विचार करा। कारण की काहीतरी त्याग केल्याशिवाय काहीतरी मिळत नाही, एवढं लक्षात घ्या मित्रांनो। आणि ह्या गोष्टी केल्या तरच तुम्हाला यश मिळेल, बरोबर आहे? चला, आता टोटल 140 ठेवावं लागणार आहे। त्यासाठी बघा, ग्राउंड मैदानी झाल्यानंतर 45। आता लेखी परीक्षा काय बाबांनो? लेखी परीक्षा आहे आपली 100 गुणांची। काय? 100 गुणांची लेखी परीक्षा। सगळ्यात प्लस पॉइंट आहे लेखीला 100 मार्क वेटेज कशाला जास्त दिले? बुद्धिमत्ता किती जास्त आहे तुमची ती महत्व दिले। 100 गुण म्हणजे नॉट अ जोक। 100 मध्ये जर तुम्ही समजा किती पण 100 पैकी 100 घेऊ शकता, 98 घेऊ शकता, 97 घेऊ शकता, ज्याच्या कुवतीवर आहे, ज्याच्या किती हार्ड वर्क करतो किंवा किती स्मार्ट वर्क करतो, किती वेळ देतोय, हे ह्याच्यावर ठरणार आहे। आता लक्ष द्या, लेखी परीक्षेत मराठी आहे। मराठी हा विषय महत्वाचा आहे। सगळ्यात मोठा स्कोरिंगचा विषय म्हणजे मराठी मित्रांनो, कमीत कमी 20 मार्काचं प्रत्येक जिल्ह्याला पडतंय मराठी। कमीत कमी 20, जास्तीत जास्त 25 पैकी 25 सुद्धा पडते, 25 पैकी 25 सुद्धा पडते। त्यानंतर गणित मित्रांनो, गणित नाही म्हटलं तर गणित आणि बुद्धिमत्ता हे 2 विषय सर्वात महत्वाचे आहेत। हे तुम्हाला पोलीस बनवणार आहेत। काय बनवणार आहेत? कारण की ह्या दोघांचं मित्रांनो
50 मार्क जर समजा गणित बुद्धिमत्ता पडले तुमचे हाची मार्क आहेत, काय करायचं गणित बुद्धिमत्ता परफेक्ट बनवायचं. आता विचार करा मित्रांनो, ह्यातली तुम्ही समजा 48 मार्काचं गणित मारलं, 48 मार्काचं गणित मारलं, मराठी व्याकरण कमीत कमी तुम्ही 24 मार्काचं मारलं, त्यानंतर मराठी 24 झाल्यानंतर जीके आणि चालू घडामोडी, जीके आणि चालू घडामोडी मध्ये तुम्ही 20 मार्क घेतली, तर टोटल किती होती मित्रांनो, ती 5 तून एक गेलं, 5 आणि 1 6, 6 आणि 2 8, म्हणजे 100 वजा 8 बरोबर तुमची झाली 92. कमीत कमी अशी टोटल 92 मारली पाहिजे, कमीत कमी 92. आणि जास्तीत जास्त तुम्हाला स्कोर बाबा ज्याचं जीके परफेक्ट करायचंय, आपल्या हॅशटॅग महाराष्ट्र पोलीस या युट्यूब चॅनलवर जीके सिरीज चालली आहे भारताचा भूगोल, ती 100% बघा. मी काय करतो आता भारताचा भूगोल मधील सगळे राज्य आपण शिकवलेले आहेत. आता आपण काय घेणार आहे, भारतातील राज्य आहेत 28 राज्य, त्या 28 राज्यांचं मुख्यमंत्री आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. ती व्हिडिओ सबस्क्राईब करा, चॅनल लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो तुमच्या पोलीस भरती करणाऱ्या मित्राला. ओके चला 92. आता 92 कमीत कमी मार्क पडले लेखीला आणि एखाद्याचं ग्राउंड पडलं 47, तर 92 अधिक 47 मित्रांनो किती झाले विचार करा तुम्ही. 92 अधिक 47 9, 139 टोटल मित्रांनो, 139 टोटल. काय जोक झाली का? जिल्ह्यात प्रथम येताल ना तुम्ही, टार्गेट ठेवतानाच 140 तर त्यांना भरती होणार. आणि आपल्या आईबापाचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर आताच मेहनत करा. आणि शेवटचं तुम्हाला मित्रांनो 3 महिन्यात, 3 महिन्याचा रात्रंदिवस करा. रात्रंदिवस केलं तर तुम्हाला यश मिळणार आहे. कारण की मी आता करतो, मला झोप लागली असल्या गोष्टी कारण कोणी बघत नाही. तुमचा त्याग आणि तुमचं सातत्य ही मायने करतात. कारण की भरती होण्यासाठी कोण मिळवून भरती कराल, अशी ढिगाने पोर आहेत की भरती करणारी. तरी मित्रांनो काळजी करा आणि महत्वाचं मेन म्हणजे टार्गेट ठेवा आणि स्वतःचं स्वप्न पूर्ण करा वर्दीचं. जय हिंद, भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.